Good morning to all of you. So myself Narayan Chaudhary, I am here going to brief you regarding to the equipment safety. Okay, whatever equipment we are going to use in ICU, OT or in wards, how to take care of that equipment, what are the safety protocols related to the equipments, we are going to discuss about it. Okay, so what is the purpose, what is the role, what are the services has to be offered by our department, installation of the new equipment, preventive maintenance of the equipment, corrective maintenance, and topmost important, that is a training to end user, how to use machines and all that things. So what are the key points on which we are going to discuss today? Application knowledge of the equipment, how to handle alarms of the equipment, how to handle failure of the equipment, how to disinfect equipment, if equipment gives electric shock, what to do, what are the protocols, if suddenly any equipment will catch a fire, right? So will be a panic in such type of situations, what are the protocols, what to do, if equipment broken, fall down accidentally, what are the policies. So first point is application knowledge of the equipment. Okay. Whenever we are going to use any type of equipment, its complete knowledge is essential, right? Many times what we observe, when our engineer from company for the training purpose, right, maximum people have their attitude, we know each and everything about the equipment, बराबर. 50% लोग ट्रेनिंग की तरफ ध्यान देते हैं, 50% लोग व्हाट्सएप में लगे रहते हैं, कोई मोबाइल में लगा रहता है, बराबर. बट इसका जो ड्रॉबैक्स है, व्हेन यू अंडरस्टैंड, सी बायोमेडिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट गिव्स द सर्विसेज फ्रॉम 9 to 5. After 5, there is no any technical person in the premises. If there will be any major call related to the ventilator, anesthesia or oxygen something, or you don't have a standby machine, right? That time only there will be a on-call service available from our department. ठीक है? तो many times you have to handle the call telephonically. Suppose alarm आ रहा है, बराबर है? मराठी क्लियर है सगळ्यांना? मराठी समजते सगळ्यांना? ठीक आहे. एखाद्या मशीनला सपोज अलार्म येतोय, बरोबर आहे, तर फोनवरती 60 to 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात आरामशीर, बरोबर आहे. पण ते मेनू मध्ये कसं जायचं, अलार्म डिसेबल कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकदा ऍप्लिकेशन मध्ये जर बघितल्या असतील प्रॉपरली लक्ष देऊन, देन ओनली यू कॅन ट्रबल शूट ऍट युअर ओन लेवल. पण बऱ्याच वेळेस आपला ऍटिट्यूड काय असतो, मला सगळं माहिती आहे, मला सगळं येत आहे, बघू करू, ठीक आहे. सो ते आपल्याकडे म्हण आहे बघा, नीम हकीम खतरे जान, हो की नाही. 50% अर्धवट नॉलेज कधी डेंजरस, त्यापेक्षा नसलेलं बरं. आणि ज्यावेळेस आपण हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करतो त्यावेळेस एररला आपल्या डिक्शनरीमध्ये थारा नाही. बघू करू, आपला बघू करू त्या पेशंटसाठी सगळ्यात घातक आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस एखादं मशीन अलार्म देतं, हे सिच्युएशन कधी येते बघा, सपोज रात्रीचे 1-2 वाजलेले आहेत, तुम्ही आयसीयू मध्ये काम करता, आयसीयू मध्ये पोस्टेड आहे, सिनियर कोणीच नाहीये, बरोबर आहे, आणि सडनली एखादं मशीन बंद पडलं किंवा एखादा व्हेंटिलेटर सडनली अलार्म देतो आणि यू डोंट नो व्हॉट टू डू, आणि तुमच्याकडे दुसरं एखादं मशीन स्टँड बाय नाहीये. सिंपल लॉजिक असतं, सिंपल प्रॉब्लेम असतो. आता एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे की मेजर प्रॉब्लेम येतच नाही कोणत्या मशीनमध्ये, बरोबर आहे. आपण मंथली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतो, त्यामुळे मेजर ब्रेकडाऊन तेवढे आपल्याकडे होत नाही. पण जे काय मायनर प्रॉब्लेम्स असतात दॅट कॅन बी सॉल्व्ह टेलिफोनिकली. पण तेवढं तुम्हाला माहित नसल्यामुळे विनाकारण 1-2 तास पेशंट आंबू करत बसावं लागतो, व्हेंटिलेटर असून सुद्धा. कशामुळे झालं हे? लॅक ऑफ ऍप्लिकेशन नॉलेज. त्याच्यामुळे ज्या पण वेळेस आमच्यापैकी कोणी ट्रेनिंगला वगैरे असेल, त्यामुळे लक्षपूर्वक तिथल्या तिथं ते नॉलेज जेवढं तुम्हाला गेन करता येईल तेवढं तुमच्यासाठी कसं आहे, चांगलं आहे. स्पेशली फॉर द जे आयसीयू मध्ये काम करतात त्यांच्यासाठी सांगतो. कधी कधी काय होतं, कॅज्युअलिटीमध्ये पेशंट येतो, तुम्हाला विचारलं जातं व्हेंटिलेटर आहे का, तुम्ही आहे म्हणता, बेड बुक होतो, पेशंट तिथून आंबू करत करत आयसीयू मध्ये येतो. पेशंट बेडवर लोकेट झाल्यानंतर तुम्ही व्हेंटिलेटर लावायचा प्रयत्न करता, व्हेंटिलेटर चेक करता, आणि त्यानंतर तुम्हाला समजते की व्हेंटिलेटर कामच नाही करत. सो वी मस्ट नो हाऊ टू चेक व्हेंटिलेटर, की बाबा काम करतोय की नाही, कसं चेक करायचं, काय करायचं, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो ट्रेनिंगच्या बाबतीत बघा, ऍट द टाइम ऑफ इन्स्टॉलेशन, ज्या पण वेळेस एखादं नवीन इक्विपमेंट आम्ही इन्स्टॉल करतो त्यावेळेस आमच्यापैकी कोणीतरी ट्रेनिंग देतो, प्लस कंपनीचा इंजिनियर आलेला असतो. बघा, प्रत्येक कंपनीमध्ये एक ऍप्लिकेशन इंजिनियर नावाची एक पोस्ट असते. त्या इंजिनियरचं काम काय, फक्त तो येणार, 1-2 दिवस तुमच्याबरोबर थांबणार, तुम्हाला मशीन कसं यूज करायचं तेवढंच शिकवणार. आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही किती ग्रास्प करताय, ठीक आहे. तुम्हाला वाटलं आम्हाला नाही समजलं,
परत सांगा दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये अगेन वी कॅन अरेंज द इंजिनियर फॉर द ऍप्लिकेशन ट्रेनिंग. ठीक आहे. त्या मशीन बरोबर बघा एक युजर मॅन्युअल दिलेलं असतं. कोणतंही मशीन आपण घरी पण विकत घेतो ना, कोणतंही मशीन घ्या, त्याच्यामध्ये एक युजर मॅन्युअल असतं. ते जर युजर मॅन्युअल आपण प्रॉपरली रीड केलं स्क्रोलिंग करायच्या ऐवजी, बरोबर आहे, तर 50% नॉलेज आपल्याला काय करतो त्या मॅन्युअल मधून मिळतं. पण हा कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड अपॉन एरिया ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऍट द टाइम ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, सपोज आयसीयू मध्ये महिन्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे, वार्डला 3 मंथली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. ठीक आहे. ज्या पण वेळेस आमच्यापैकी कोणी टेक्निशियन किंवा इंजिनियर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी येतील, यू कॅन आस्क फॉर द ट्रेनिंग. डेफिनेटली दे विल प्रोव्हाइड अ ट्रेनिंग ऍट द टाइम ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ द इक्विपमेंट. तुमच्यापैकी जर आता कोण आयसीयू मध्ये गेला असेल, एखाद्या आयसीयू मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला कंटिन्युअस आवाज येणार, टू 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 चालूच असतं. बरोबर आहे. आपण एवढे युजर फ्रेंडली झालो त्या अलार्मला की आपण त्याला बायपास करायला लागलो. ठीक आहे, वाजतच राहतंय, ठीक आहे, इट्स ओके. बट व्हॉट इज अलार्म? अलार्म इज नथिंग बट इट इज अ सेफ्टी कम्युनिकेशन बिटवीन मशीन अँड एंड युजर. बरोबर आहे. अलार्म काय? पेशंट मशीनच्या सेफ्टीसाठी आहे. मशीनला तर बोलता येत नाही, मशीन तुमच्या बरोबर कशा थ्रू बोलतीये? थ्रू द अलार्म्स. बरोबर आहे. सो वी कांट बायपास अलार्म. सो अलार्मला कधीच इग्नोर नाही करायचं. आता अलार्म 2 टाईप मध्ये येतात बघा मशीनवरती. कोणतेही मशीन असू द्या, कोणत्याही कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, इट डिस्प्लेज ऑलवेज इन 2 कलर्स, रेड अँड येलो. जर एखादा अलार्म रेड कलर मध्ये येत असेल तर दॅट मीन्स इट इज डेंजरस टू द पेशंट, डेंजरस टू द मशीन. यू हॅव टू क्विकली इमिजिएटली ॲसेस दॅट अलार्म. तुम्हाला क्विकली त्याला अटेन्शन देणं गरजेचं आहे. जर एखादा अलार्म येलो मध्ये रिफ्लेक्ट होत असेल कंटिन्युअसली, ठीक आहे, तुम्ही एखाद्या कामात आहे, थोड्या वेळाने जरी तुम्ही त्याला एक्नॉलेज केलं तरी चालेल. पण कोणताही अलार्म असेल तर त्याला बायपास करता कामा नये. बरोबर आहे. अलार्मच्या बाबतीत आता बऱ्याच वेळेस आयसीयू मधून तुम्ही अजून बरेच जण पोस्टेड नसताल किंवा झाले असाल, बऱ्याच जणांची कंप्लेंट असते, सर हे अलार्म बंद करून टाक, कान असे किर झाले आमचे. बरोबर आहे. तर म्हणजे अलार्म म्हणजे प्रत्येक कंपनीने त्यांचं एक सेफ्टी फीचर दिलं. वी कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ अलार्म. मिनिमम 3 डेसिबल पर्यंत आपण त्याला करू शकतो. त्याच्या खाली त्याची इंटेन्सिटी, आवाजाची जी डेप्थ आहे ती पण तुम्ही कमी करू शकत नाही. प्लस तो अलार्म जो परमनंटली तुम्ही डिसेबल नाही करू शकत. इन केस म्हणजे आता आपल्या एका आयसीयू मध्ये प्रकार झाला होता, खूप आवाज येते म्हणून एका रेसिडेंटनी काय केलं, रेसिडेंट असेल किंवा तुमच्यापैकी स्टाफ असेल, त्याने एक आपल्या हे असते ना स्टिकिंग, त्या स्पीकरवरती लावून टाकली. काय होईल? आवाजच नाही येणार. बरोबर आहे. सो आता मशीन एवढे ऍडव्हान्स आहे, मशीन चालली 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 आणि मशीनने एक एरर कोड जनरेट केला आणि मशीन बंद पडली. सगळं चेक केलं, मशीनचे सगळे पॅरामीटर ओके होते. ऍट द लास्ट क्लिअर झालं किंवा तिथं कोणी ते स्टिकिंग लावली होती, कशावरती? स्पीकरवरती, म्हणून मशीन बंद झाली. तुम्ही मशीनला किती वेळेस छेडछाड केली आहे, किती वेळेस मशीन चालू बंद केली आहे, किती वेळेस सक्शन केलंय, वॉट एव्हर टाईट व्हॉल्यूम किती वेळेस कमी जास्त केलाय, एव्हरीथिंग हॅज टू बी रेकॉर्डेड इन द मशीन अँड दॅट डेटा हॅज टू बी स्टोअर्ड फॉर मिनिमम 3 months. त्याच्यामुळे जर एखादी चूक झाली, काही प्लस मायनस झाला ना, ओपनली यू कॅन डिस्कस. आपण म्हणतो ना कधी कधी, आता बऱ्याच वेळेस रात्री 2 वाजता कॉल येतो की बाबा चालू मशीन पेशंटवर बंद पडला अचानक. असं होऊ शकत नाही. का मशीन बंद पडलं चालू मध्ये? पॉवर सप्लाय तर आपल्याकडे काय होतोय, एक विदिन 30 seconds आपल्याकडे बॅकअप आहे जनरेटरचा, ऑटो चेंज ओव्हर आहे. तर मशीन चालू आहे कंटिन्युअसली आणि 2-3 तासानंतर अचानक मशीन बंद पडते ऑन पेशंट ऑन. बरोबर आहे. असं होईल का? शक्य आहे का? काय चूक झाली त्याच्यामध्ये? कधी कधी गडबडीमध्ये तुम्ही व्हेंटी लावला, बरोबर आहे, पण आपण स्विचच ऑन करायला विसरून जातो आणि आपल्याला आता अलार्मला दुर्लक्ष करायची सवय लागली आहे. मशीन कंटिन्युअसली ओरडू तुम्हाला सांगतंय की आय एम ऑन अ बॅटरी बॅकअप, गिव्ह मी अ पॉवर सोर्स, पण आपण वाचत नाही, आपण दुर्लक्ष करतो. आणि व्हेंटिलेटरला मिनिमम 3, 3.5, 4 तासाचे बॅटरी बॅकअप आहे. सो 3-4 तास चाललं ते. जशी बॅटरी त्याची डाऊन झाली, मशीन काय झालं, चालू पेशंटवरती बंद पडलं. कशामुळे झालं हे? छोटासा निष्काळजीपणा. ओके. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही कंप्लेंट देता की बाबा मी सगळंच केलं, त्यावेळेस काहीतरी झालं असतं, पेशंटला इन्क्वायरी बसते, माझ्याकडनं काही चूक नाही. ज्यावेळेस इंजिनियर येतो, मशीनचा डेटा चेक करतो, तो किती वाजता त्याचा पॉवर सोर्स डिस्कनेक्ट होता, तुम्ही त्याला मेन्स कनेक्टच नाही केला, एव्हरीथिंग हॅज टू बी रेकॉर्डेड इन द मशीन. त्यामुळे कधीही कोणत्याही अलार्मला दुर्लक्ष करायचं नाही. सो अलार्म 2 कलर मध्ये येतात. मी तुम्हाला सांगितलं, पहिला रेड आहे, दुसरा काय? येलो आहे. सो येलो अलार्म असेल तर ठीक आहे, त्याला पण ऍक्सेस करणं. काही काही मशीन मध्ये काय होतं, अलार्म येऊन जातो, पण तुम्हाला ऍक्नॉलेज करण्यासाठी काय अलार्म येऊन गेला होता म्हणून तो येलो मध्ये रिफ्लेक्ट होतो कंटिन्युअसली. तुम्ही त्याला एकदा रिसेट केला की मग तो स्क्रीनवरून तो काय होतो, डिसअपिअर होतो. रेड अलार्म म्हणजे काय? सपोज व्हेंटिलेटरचा ऑक्सिजन सप्लाय डिस्कनेक्ट झाला, इट इज अ डेंजरस. मशीनलाच ऑक्सिजन नाही मिळाला तर तो पेशंटला कुठून देणार आहे?
बरोबर आहे. सो तो जो अलार्म आहे लो ऑक्सिजन, लो प्रेशर ऑक्सिजन, इट रिफ्लेक्ट इन रेड कलर. सो तुम्हाला त्याला बघू 2 मिनिटांनी चालेल का? नाही, पेशंट जाणार. बरोबर आहे. सो अलार्मला दुर्लक्ष नाही करायचं. सो रेड कलर इज अ हाय प्रायोरिटी अलार्म, येलो कलर इज अ मीडियम लो प्रायोरिटी अलार्म. आता अलार्म्स मी परत तेच सांगतोय की मशीन एवढा ऍडव्हान्स आहे की अलार्म शक्यतो 10 to 20% टेक्निकल फॉल्टमुळे येतात. 80% अलार्म्स आर ड्यू टू द युजर सेटिंग्स. सो अलार्म येतो कसा एक्झॅक्टली मी एक एक्झाम्पल सांगतो. सपोज तुम्ही व्हेंटिलेटरवरती FiO2 सेट केला. ठीक आहे, FiO2 तुम्ही सेट किती केला? सपोज 90% FiO2 सेट केला. ठीक आहे, पेशंटसाठी. आणि तुम्ही अलार्म लिमिट काय सेट करता? अप्पर लिमिट तुम्ही सेट केली 80 आणि लोअर लिमिट तुम्ही काय सेट केली आहे? 21. सपोज तुम्ही मशीनला काय सांगितलंय? जी काय व्हॅल्यू आहे ती 80च्या वरती गेली तरी मला सांग, 21च्या खाली आली तरी मला सांग. बरोबर आहे. आणि व्हॉट यू आर गोइंग टू सेट फॉर द पेशंट, इट इज अ 90 विच इज मोर दॅन 80. मशीन काय ऑब्झर्व करेल? जी तुम्ही व्हॅल्यू सेट केली आहे ती 80 पेक्षा जास्त आहे. मशीन तुम्हाला लगेच अलार्म द्यायला चालू करेल, हाय ऑक्सिजन, हाय ऑक्सिजन, हाय ऑक्सिजन. ह्याचा अर्थ पेशंटला जास्त ऑक्सिजन चालला का? इट इज नॉट लाईक दॅट. फक्त तुमची जी सेट केलेली लिमिट आहे किंवा जे काही पेशंटचे पॅरामीटर्स आहेत, इट शुड बी इन बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. अलार्म विल डिसअपियर. मेन फंडा काय समजलं का? अलार्म कधी येणार नाही. तुम्ही ज्या सेटिंग्स करताय, ज्या व्हॅल्यूज सेट करताय त्या अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या मध्ये असतील तर अलार्म येणारच नाही. आता तुम्ही पेशंटला 90 सेट केले, अप्पर लिमिट तुम्ही मशीनला सांगितलं 80च्या वरती गेलं तर मला सांग, ऑब्वियस मशीन विल गिव्ह अलार्म. तुम्हाला काय करायचं? अप्पर लिमिट 100 करा. So 90 is in between 21 and 100. Alarm will disappear. Clear? So अशा गोष्टीमुळे अलार्म. आता एखादं मशीन बंद पडलं तर काय प्रोटोकॉल आहे? बरोबर. तर आता आपल्याकडे बघा प्रत्येक वार्ड मध्ये, ICU मध्ये, OT मध्ये एक कंप्लेंट बुक दिलेलं आहे. कंप्लेंट बुक आहे. कोणतेही मशीन बंद पडेल तर त्याच्या कंप्लेंट बुक मध्ये तुम्हाला कंप्लेंट लिहायची आणि ती आमच्या डिपार्टमेंटला पाठवायची. आता ह्याला आम्ही 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेलं आहे. हाय प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी, लो प्रायोरिटी. हाय प्रायोरिटी म्हणजे काय? पेशंट व्हेंटिलेटरवरती आहे, ओपन हार्ट सर्जरी चालू आहे, हार्ट लंग मशीनला प्रॉब्लेम आहे, कुठं ऑक्सिजनचा इश्यू आहे. बरोबर आहे. तर ह्याला काय म्हणायचं? हाय प्रायोरिटी. म्हणजे आता क्विकली तुम्हाला इमिजिएटली सर्व्हिस मिळणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस कंप्लेंट वगैरे लिहित बसायचं नाही. ठीक आहे. डायरेक्टली यू कॅन कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. मला कुणालाही तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. अँड इमिजिएटली यू विल गेट द सर्व्हिस. 5-10 मिनिटाच्या आतमध्ये आमचा माणूस तुमच्या डिपार्टमेंटला असेल. बट इट इज ओनली फॉर द हाय प्रायोरिटी. व्हॉट आर द मीडियम प्रायोरिटी? आता ECG मशीन आहे, बरोबर आहे, मॉनिटर आहे. ठीक आहे, त्याला थोडा वेळ मागं पुढे झालं तरी चालतं. दॅट इज कॉल्ड युअर मीडियम प्रायोरिटी. अँड व्हॉट इज अ लो प्रायोरिटी? आता तुमच्याकडे BP अपॅरेटस आहेत, 7 BP अपॅरेटस आहेत काही काही वार्डमध्ये. बरोबर आहे. त्यातला एक खराब झाला तर तुमचं काम हॅम्पर होणार आहे का? नाही होणार आहे. सो असे जे मीडियम आणि लो प्रायोरिटीचे जे कॉल आहेत ते तुम्हाला काय रिटर्न मध्ये देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे बघा, अर्जंट आणि रुटीन. मी पुढे ते घेतलंच आहे कॉल कसा लिहायचा. तर प्रत्येक कॉल हा अर्जंट नसतो, पण आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक कॉल अर्जंट असतो. इव्हन BP अपॅरेटसला पण तुम्ही अर्जंटला टिक करता. त्याची जी इंटेन्सिटी ती राहत नाही. बरोबर आहे. अर्जंट असेल तरच अर्जंटला टिक करायचं, रुटीन असेल तर रुटीनला टिक करायचं. ठीक आहे. डिसइन्फेक्शनचं पण एक तुमचं लेक्चर असेल. डिसइन्फेक्शन कमिटीचे लोक तुम्हाला ते एक्सप्लेन करतील. फक्त रिलेटेड टू द व्हेंटी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही व्हेंटी किंवा अॅनेस्थेशिया मशीन यूज करताय त्यावेळेस त्याला HME फिल्टर किंवा डिओ गार्ड कंपल्सरी यूज करायचा. व्हॉट इज यूज ऑफ इट? ज्यावेळेस तुम्ही ICU मध्ये काम करता, सपोज एखादा पेशंट खूप इन्फेक्टेड आहे, त्या पेशंटला जे काही आपण ऑक्सिजन एअर देतोय, बरोबर आहे, तो पेशंट ते एअर ऑक्सिजन तिथंच एक्सपायर करतोय आणि इट शुड बी इन ICU. आणि आपण पण त्याच एन्व्हायरमेंट मध्ये काम करतोय, आपण तीच एअर इनहेल करतोय. अगेन इट विल बी अफेक्ट ऑन अवर हेल्थ ऑल्सो, अफेक्ट ऑन मशीन ऑल्सो. बरोबर आहे. ते जर तुम्ही प्रॉपरली डिओ गार्ड HME फिल्टर जर युटिलाइज केला तर व्हॉट एव्हर द एअर हॅज टू बी एक्सपायर्ड बाय द पेशंट, दॅट हॅज टू बी फिल्टर विथ हेल्प ऑफ डिओ गार्ड ऑर HME फिल्टर. त्याच्यामुळे मशीनला पण इन्फेक्शन पोहोचणार नाही आणि जी काय एअर पेशंट एक्सपायर करतोय ती पण फिल्टर होऊन काय होईल? बाहेर पडेल. सो इट विल नॉट अफेक्ट ऑन युअर हेल्थ. ठीक आहे. पण आता ह्याच्यामध्ये पण HME फिल्टर एकदा लावला की मग 7 दिवस पेशंट आहे, मी 7 दिवस त्याकडे बघणार नाही असं नाही. HME फिल्टरची लाईफ आहे 48 आवर्स. 48 आवर्सला तो चेंज झाला पाहिजे. डिओ गार्डची लाईफ आहे 72 आवर्स. 72 आवर्सला तो चेंज झाला पाहिजे. तो फक्त 72 तासच काम करतो. कधी कधी काही काही पेशंट प्रोलॉंग असतात ना, 10-10, 12-12 दिवस व्हेंटिलेटरवरती असतात, त्यावेळेस ह्या गोष्टीवरती पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्ही एखाद्या मशीन बरोबर डील करताय आणि तुम्हाला जर
कधी कधी आपण एखाद्या मशीनला हात लावला, घरी पण होतं बघा आपल्याला, असं मुंग्याल्यासारखं होतं, आपल्याला माइल्ड शॉक लागल्यासारखं होतं. त्यावेळेस काय करायचं, त्याचं रिझन काय बघा. प्रत्येक मशीनला एक आर्थिंग कनेक्ट केलेली असते. तुम्ही जर 3 पिन टॉप बघितली मशीनचं, जिथं आपण त्याला पॉवर देतो त्याला 3 पिन टॉप म्हणतो आपण, बरोबर आहे. एक फेज असतो, एक न्यूट्रल असतो, जो वरचा असतो तो आर्थिंग असतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं 3 पिन टॉप, सगळ्यात वरचं जी पिन असते, जी निडल असते, ते त्याची बघा डेप्थ पण मोठी आहे आणि साईज पण मोठी आहे, बरोबर आहे, ऍज कम्पेअर टू फेज अँड न्यूट्रल. त्याचं रिझन काय, तर ते ऑब्झर्व केलं का तिन्ही पण ज्या पिन्स आहेत त्या सेम दिल्या असतात त्यांनी, पण वरचीच पिन का मोठी केली, तिचाच लेंथ का जास्त आहे फेज आणि न्यूट्रल पेक्षा, कधी विचार केला का याचा? त्याचं रिझन काय बघा. ज्या पण वेळेस आपण पिन इन्सर्ट करतो इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये, प्रत्येक इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये सर्किटमध्ये लिकेज करंट असतो. देर आर सम अननेसेसरी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द सर्किट, दॅट इज कॉल्ड लिकेज करंट, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण ज्या एखाद्या इक्विपमेंटला जर आर्थिंग नसेल आणि जर ऍक्सिडेंटली तुम्ही त्या इक्विपमेंटला टच केलं, तर ते इलेक्ट्रॉन विल स्टार्ट फ्लो थ्रू युअर बॉडी आणि आपल्याला शॉक लागतो, बरोबर आहे. ते जर प्रॉपर त्या इक्विपमेंटला तुम्ही आर्थिंग कनेक्ट केली, तर दॅट लिकेज करंट हॅज टू बी ट्रॅव्हल टुवर्ड्स द ग्राउंड. कशा थ्रू जातो, ती जी वरची पिन आहे ना. पण आता बघा आयसीयू मध्ये आपल्या इथं ऍक्च्युली पद्धत कशी असते, सपोज बेडवरती पेशंट आहे, राईट साईडला व्हेंटी आहे, लेफ्ट साईडला सिरीज पंप आहेत खूप सगळे, आणि बेडच्या पाठीमागे इलेक्ट्रिकल सॉकेट असतं आणि एखादं मशीन तुम्हाला काढायला सांगितलं. आपण शक्यतो मामा मावशीला सांगतो या गोष्टी करायला, बरोबर आहे. आपल्याला वेळ नसतो तिथपर्यंत जायला आणि मामा मावशीला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. मामा मावशी 3 पिन टॉप कशी काढते, वायर असतं लांब असं झटका देत, बरोबर आहे. हे ग्राउंड लेवलवरती, राईट. 2दा 3दा 4दा ती पिन निघते, पण कालांतरानं काय होतं, त्याच्यातलं जे आर्थिंगचं वायर आहे, कधी कधी फेजचं वायर आहे, कधी कधी न्यूट्रलचं वायर आहे, काय होतं, निघून जातं. आग लागण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, ते ह्याच्यामुळेच होत आहे. 3 पिन टॉप लावायचे आणि काढायची मेथड काय, दोन्ही हाताचा यूज करायचा तुम्हाला. 3 पिन टॉप काढायचे, व्यवस्थित त्या प्लगला असं पकडून अशी पुल करायचे, बसवताना पण अशी व्यवस्थित पुश करायचे, ती किंक नाही झाली पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, फेज न्यूट्रल कधी कधी शॉर्ट झाला तर अगेन इट विल बिकॉज ऑफ फायर. आणि आयसीयू मध्ये तुम्हाला माहिती आहे इट इज अ रिच एरिया ऑफ द ऑक्सिजन. तिथं जर एकदा आग पकडली ती विझवणं क्वाईट डिफिकल्ट आहे. बऱ्याच गोष्टी बघतो ना आपण. तर त्याच्यामुळे जर एखादं मशीन तुम्हाला शॉक देत असेल तर इमिजिएटली यू हॅव टू कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. जर तुमच्याकडे स्टँड बाय मशीन असेल तर ते मशीन काढायचं, लगेच स्टँड बाय मशीन काय करायचं, कनेक्ट करायचं, ठीक आहे. कधी कधी काय करायचं, जर आमच्यापैकी कुणाला यायला वेळ असेल तर त्या 3 पिन टॉप मधनं ते ज्या जागेवर तुम्ही इलेक्ट्रिकल सॉकेटला ते मशीन कनेक्ट केलंय तिथून काढून दुसरीकडे लावा. कधी कधी काय होतं, त्या सॉकेटच आर्थिंग डिस्कनेक्ट असते, ठीक आहे. कधी कधी असंही होतं. क्लिअर झालं. इलेक्ट्रिक शॉक जर एखाद्या मशीन तुम्हाला देत असेल तर काय करायचं, सिंपल बायोमेडिकलला कॉल करायचं. जर स्टँड बाय मशीन असेल तर ती मशीन डिस्कनेक्ट करायची. यू हॅव टू युटिलाइज स्टँड बाय मशीन किंवा इलेक्ट्रिकल सॉकेट. तुम्ही टेम्पररी घरी पण आपण थोडाफार काय मेजर इश्यू असेल, मायनर इश्यू, तर लगेच बाहेरून बोलवतो का टीम, लगेच थोडंफार आपण डोकं लावतो ना स्वतःचं, तसं जस्ट ट्राय करायचं ॲट युअर ओन लेवल इफ यू आर कॉन्फिडंट, ठीक आहे. हां, आता तुम्ही काम करताय आणि अचानक एखाद्या मशीनने पेट घेतला, फायर कॅच केली, तर व्हॉट टू डू. अशी घटना झालेली आहे आपल्याकडे एकदा, बरोबर आहे. पण सगळ्यांना फायरचं ट्रेनिंग प्रॉपर मिळालं होतं. फायर एक्सटिंग्विशर कसं यूज करायचं त्या सिक्युरिटीला माहीत होतं, सिस्टरला माहीत होतं, आणि दॅट फायर हॅज टू बी एक्सटिंग्विश प्रॉपरली, बरोबर. आता इक्विपमेंट, पहिली मेन रूट कॉज काय, इक्विपमेंट फायर का कॅच करतो, बरोबर आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, कोणतंही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स जर तुम्ही चेक केलं तर प्रत्येकाला एक एक्झॉस्ट असतो बघा, जिथनं की गरम हवा ते मशीनमध्ये जी काय तयार होते ना ती बाहेर टाकली जाते. इव्हन तुमचा पीसी पण तुम्ही जर चेक केला, पीसीला सीपीयू असतो ना, सीपीयूच्या पाठीमागे फॅन असतात बघा 2 छोटे, तिथनं त्याच्यामध्ये जी काय हीट तयार होते ती हीट बाहेर टाक. पण आपण काय करतो घरामध्ये, ऑफिसमध्ये, ते सीपीयू बघा असं टेबलच्या खाली ढकलून दिलं असतात पाठीमागं, म्हणजे जे काय त्याचं नाक आहे तेच बंद करून टाकतो आपण, बरोबर आहे, होतं असं. आणि जे काय एअर तिथून बाहेर पडायला पाहिजे ती एअर बाहेर नाही पडत, आतमधली हीट वाढते, बरोबर आहे. आजूबाजूला पण तुम्ही तिथं बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात, आणि उन्हाळ्यात ऑलरेडी टेम्परेचर खूप हाय असतं, बरोबर आहे. थोडं एक 5-10 डिग्री सेल्सिअस जर तिथे त्याला मिळालं तर समटाईम इट कॅच अ फायर. तसंच व्हेंटीमध्ये, बऱ्याच गोष्टीमध्ये, बऱ्याच वेळेस तुम्ही आयसीयू मध्ये रूम हीटर आपण युटिलाइज करतो, बरोबर आहे. रूम हीटर ऑनलाईन जर अनअटेंडेड जर तुम्ही सोडून दिलं, त्याला जर एखादा पडदा टच झाला तर अगेन इट विल बी कॉज ऑफ फायर, बरोबर आहे. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आग लागू शकते त्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता तरी खूप तुम्ही काळजी घेतली, आग लागलीच तर काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला पॅनिक नाही व्हायचं सिच्युएशन मध्ये, बरोबर आहे. शांत डोक्याने फास्ट काम करायचं, शांत डोक्याने शांत नाही काम करायचं, शांत डोक्याने फास्ट क्विकली काम करायचं, बरोबर आहे.
बरेच जण असतात स्टाफमध्ये, एकमेकाला धीर द्यायचा आहे, लगेच आग लगेच भडकून लगेच बॉम्ब सारखं होत नाही तिथं काही, बरोबर आहे, हळूहळू पसरते. एक जण जाऊन फायर एक्सटिंग्विशर आणायला एक इमर्जन्सी डिक्लेअर करेल, हो की नाही. सपोज वेंटिनीच आग पकडली, एक जण पेशंट अंबोर घेऊ शकतो, तर इमिजिएटली तुम्हाला काय करायचं, सगळ्यात अगोदर ज्या इक्विपमेंटनी फायर कॅच केली त्याला तुम्हाला मेन सोर्स पासून डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर बंद वगैरे करायच्या भानगडीत पडू नका, बरोबर आहे. दुसरं तुम्हाला कोणतरी साथीदार असतो त्याला सांगायचं की बाबा तू पेशंट अंबोवरती घे, मशीन काय करा, मेन सोर्स पासून डिस्कनेक्ट करा, पेशंट पासून आयसोलेट करा, आणि जिथं कुठं रिकामी जागा आहे, पॅसेज आहे, बरोबर, आयसीयू मध्ये पण मध्ये पॅसेज असतो, किंवा जर जमलं तर आयसीयूच्या बाहेर फक्त कर्टन्स त्याला कुठे टच होता कामा नये अशा जागेवर नेऊन मशीन उभी करा, तिथं तिला फुल पेटू द्या, काही फरक नाही पडत, बरोबर आहे. फक्त आजूबाजूला तिला काही लागलं नाही पाहिजे. सेकंड थिंग, तोपर्यंत कोणीतरी फायर एक्सटिंग्विशर आणलेलं असतं, तुम्हाला फायरचं पण ट्रेनिंग बहुतेक काल सेशन झालं तुमचं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला प्रॉपरली शिकवलं असेल. आता कोणतं सिलेंडर कुठं वापरायचं वगैरे त्या गोष्टी त्याच्यानुसारच आपण आयसीयू मध्ये सगळे सिलेंडर डिप्लॉय केले, तर फायर एक्सटिंग्विशरने यू कॅन इझिली एक्सटिंग्विश द फायर, बरोबर आहे. सेकंड थिंग, आता कधी कधी जर आग लिमिटच्या बाहेर गेलीच, बरोबर आहे, तर ते आपल्याकडे मॉक ड्रिल होतं बघा, पेशंट कसे बाहेर काढायचे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं. फक्त त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, इन केस आमच्यापैकी जर कुणी तुम्हाला सांगितलं की बाबा त्या पर्टिक्युलर एरियाचा ऑक्सिजन बंद करायचा, जर सांगितले तर तसं तर आम्हीच करणार, आमचीच टीम करेल, बट इन केस आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन असेल तर प्रत्येकाला ती गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. प्रत्येक वार्डमध्ये, प्रत्येक आयसीयू मध्ये, प्रत्येक ओटी मध्ये आतमधला जो सप्लाय आहे ऑक्सिजनचा, एअरचा आणि व्हॅक्यूमचा, पूर्ण हॉस्पिटलमध्ये आपली जी पाईपलाईन फिरली आहे त्या पर्टिक्युलर एरियाचा सप्लाय बंद करण्यासाठी आपण वॉल दिले, आणि त्या वार्डच्या आयसीयूच्या बाहेर खाली नेमप्लेट पण लावलेले आहे, बऱ्यापैकी 90% जागेवरती त्या नेमप्लेट लावलेल्या आहे की बाबा तो वॉल बंद केला तर त्या एरियाचा ऑक्सिजन काय होतं, बंद होतं. आता तुम्ही पाईपलाईन बघितली ना हॉस्पिटलमध्ये फिरलेली, आता कशामधून ऑक्सिजन जातो, कशातनं एअर जातो, कशातनं व्हॅक्यूम जातो, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ते मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगतो. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर एखाद्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटने आग पकडली तर त्याच्यावरती गडबडीत पाणी टाकायचं नाही, ठीक आहे, त्या गोष्टीची आपल्याला काय करायची, काळजी घ्यायची. जे मी तुम्हाला आता पाईपचा कलर कोडिंग सांगत होतो बघा, अशी पूर्ण पाईपलाईन फिरली आपल्या हॉस्पिटलमध्ये, these are the standard color coding in our hospital premises. तुम्ही जर दुसऱ्या हॉस्पिटलला गेले तर त्यांचं कलर कोडिंग वेगळ्या स्टँडर्डने, आताचं कलर कोडिंग थोडं चेंज आहे, बरोबर आहे. तर आता हे आपण जुने जे आपला IS स्टँडर्ड 23791990 आहे त्याच्यानुसारच आपलं हे चालू आहे. आता पहिलं बघा एअर आहे. आता पाईप तुम्ही जर आता ऑब्झर्व केलं ना, जर आता तुम्ही प्रिमायसेस मध्ये फिरत असाल, वार्डमध्ये इकडे तिकडे असे कलरफुल पाईप फिरलेले आहेत, त्याला असे बँड दिलेले आहेत, तर आता तुम्हाला ऑक्सिजनचा वाल बंद करायला सांगितलं तर हाऊ टू आयडेंटिफाय की बाबा हा ऑक्सिजन यायचा आहे, कशी पण कळणार तुम्हाला. तुम्ही सेकंड बघितलं ऑक्सिजन बेस काय, पूर्ण पाईप येलो असेल आणि त्याला 5-5 फुटाला आहे ना असा व्हाईट कलरचा पट्ट्या मारलेला आहे, व्हाईट कलर दिलेला आहे आपण, रिंग, ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला कन्क्लूड करायचे की बाबा हा पाईप कशाचा आहे, ऑक्सिजनचा आहे, ठीक आहे. जर त्याच्यावरती ब्लॅक आणि व्हाईट असतील रिंग तर, आणि त्याचा बेस कोणता आहे, स्काय ब्लू आहे, तर व्हॉट यू हॅव टू कन्क्लूड, इट इज एअर. नायट्रस ऑक्साईड फक्त ओटीला लागतो. हाऊ टू आयडेंटिफाय, बेस बघा, बेस फक्त येलो आहे, ह्याचा अर्थ तो लगेच ऑक्सिजन आहे असा होत नाही, इट डिपेंड अपॉन इट्स कलर बँड, बरोबर आहे. आता नायट्रस ऑक्साईडला काय आहे बघा, ब्लॅक आहे, बरोबर आहे, आणि ठीक आहे, फ्रेंच ब्लू आहे ऍक्च्युअली. व्हॅक्यूम साठी काय आहे बघा, स्काय ब्लू आहे, ब्लॅक, बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड साठी काय आहे बघा, येलो आहे आणि लाईट ग्रे आहे. तर ही कलर कोडिंग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ऑक्सिजन बंद करायला सांगितला तर कोणत्या पाईपचा वॉल तुम्ही बंद करणार, बेस कलर कोणता असणं गरजेचं आहे, येलो, आणि त्याच्यावरती कोणता बँड असणं गरजेचं आहे, व्हाईट. सो त्याच्यावर तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा त्यातनं काय फ्लो होतोय, ऑक्सिजन फ्लो होतोय, क्लिअर. सेकंड, मी मगाच तुम्हाला सांगितलं ज्या पण वेळेस एखादं इक्विपमेंट तुमच्या डिपार्टमेंटला जर खराब झालं तर कॉल कसा लिहायचा, बघा हे कंप्लेंट बुक आहे, ठीक आहे. आता सगळ्यात वरती अर्जंट रुटीन आहे, सांगितलं होतं ना मगाशी, तर डिपेंड अपॉन सिनारिओ, खरंच अर्जंट असेल टिकवून अर्जंट, रुटीन असेल. रुटीन म्हणजे काय, आता आमचे पण 4-5च माणसं आहेत, दररोज नाही म्हणलं तरी 30-40 कॉल असतात, प्रायोरिटी डिसाईड केलेली असते, कोणतं अर्जंट आहे त्याला अगोदर आपण करतो, रुटीन असेल तर ठीक आहे आजच्या वेळी आपण उद्या करू, बरोबर आहे. त्यामुळे तुमच्याकडनं अर्जंट आणि रुटीन डिफाईन करणं गरजेचं आहे. सेकंड काय, नेम ऑफ द डिपार्टमेंट. त्यानंतर काय बघा, हे सांगायचं रिझन काय, इक्विपमेंट नेम. सपोज मॉनिटर आहे, तुम्ही आयसीयू मध्ये वार्डमध्ये काम करताय आणि तुमच्याकडे मॉनिटर आहे. बऱ्याच वेळा सिस्टर लोक काय गडबड करतो आपण,
इक्विपमेंट नेम मध्ये आता बघा ह्यांनी पण तीच चुकीले स्किन प्रोब लिहिलाय. सो स्किन प्रोब इज नॉट इक्विपमेंट, किंवा ईसीजी प्रोब, ईसीजी केबल, SP2 प्रोब, इट इज नॉट इक्विपमेंट. इक्विपमेंट नेमच्या जागेवर काय नाव आलं पाहिजे? मल्टीपॅरा मॉनिटर. मल्टीपॅरा मॉनिटर इज अ इक्विपमेंट. आणि त्याच्या खाली काय लिहिलंय बघा, नेचर ऑफ कंप्लेंट. तिथं लिहा तुम्ही SP2 प्रोब काम नाही करत, ईसीजी केबल काम नाही करत, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर त्याच्या पुढे मॉडेल नंबर आहे बघा. आता आपलं NABH हॉस्पिटल आहे, प्रत्येक मशीनला आम्ही एक ॲसेट कोड दिलाय. तुम्ही जर बघितलं मशीनला BP ॲपेटसला प्रत्येकाला तर MGM स्लॅश तुमच्या डिपार्टमेंटचं नाव असेल स्लॅश 0102 असं काहीतरी पुढे लिहिलं असेल, तर तो कोड तिथं येणं आम्हाला अपेक्षित आहे. ज्यावेळेस एखादा मशीन आपण डिस्कार्ड करतो बघा, तुम्ही दिलेला प्रत्येक कॉल आमच्या डिपार्टमेंटला रेकॉर्डेड असतो. ज्यावेळेस एखादा मशीन एंड ऑफ लाईफ होतं, एखादा मशीन आपल्याला कंडेम करायचं, त्यावेळेस मॅनेजमेंट डेटा मागते की बाबा हे किती वेळेस खराब झालं, याच्यावर किती खर्च झाला आजपर्यंत. तर तो डेटा काढण्यासाठी आम्हाला त्या नंबरची गरज आहे. तर तो नंबर तिथं टाकणं आम्हाला काय तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नेचर ऑफ कंप्लेंट झालं. बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये तुमच्याकडनं काय होतं, सिग्नेचर ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्सच्या जागेवर तुम्ही साईन करता गडबडीमध्ये. तर तुमची साईन कुठं असणं गरजेचं आहे? राईट साईडला कुठं? सिग्नेचर डिपार्टमेंट इंचार्ज. आणि कॉल फक्त डिपार्टमेंट इंचार्जनीच द्यावा असं काही नाही. यू कॅन ऑल्सो गिव्ह अ कॉल, फक्त प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देता आलं पाहिजे. आता हा एक करेक्ट कॉल मी लिहिलाय बघा. नेम ऑफ द डिपार्टमेंट काय दिले, सपोज MIC. इक्विपमेंट काय नेम काय दिले बघा, फेशियल मॉनिटर फिलिप्स आहे. मॉडेल कोणतं आहे? G30. डेट ऑफ परचेसची तुम्हाला काही देणे घेणे नाही. ज्या पण वेळेस मशीन तुम्हाला कंडेम करायची त्यावेळेस त्याची गरज आहे, तर तिथं सिरियल नंबर टाकलाय. आणि नेचर ऑफ कंप्लेंट मध्ये काय लिहिलंय, पेशंट मॉनिटर इज नॉट शोईंग SP2 रीडिंग. बरोबर आहे, तुमचा रोल संपला. पण आपण काय करतो, इक्विपमेंट नेमच्या तिथंच लिहितो SP2 प्रोब. क्लिअर झालं हाऊ टू राईट अ कॉल. फक्त जस्ट क्रिटिकल केअर इक्विपमेंटच्या बाबतीत थोडंफार आपण डिस्कस करू. सो आपल्या हॉस्पिटलमध्ये बघा वेगळ्या टाईपचे वेंटी आहेत. सपोज मॅकवेट आहे, सर्वो एस आहे, ट्रायगर 7 आहे, ट्रायगर 7 300 सिलेक्ट आहे, हॅमिल्टन C1, C3, G5 आहे, एअर लिक्विड आहे, फिलिप्स आहे, राईट. तर आता कोणतंही व्हेंटिलेटर असू द्या, व्हेंटिलेटरच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यावरती जर आपण प्रॉपरली वर्कआउट केलं तर इट विल नॉट क्रिएट अ बिग हजार्ड फॉर द पेशंट अँड फॉर अस ऑल्सो. बघा खूप छोटी गोष्ट आहे, पॉवर कॉर्ड. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पॉवर कॉर्डचं काम काय? इट इज अ मेन इलेक्ट्रिकल सोर्स फॉर द मशीन. मुद्दाम कुणाकडनंच होत नाही, चुकून होतं, बरोबर आहे. पण थोडं आपण लक्ष दिलं तर ह्याच्यामुळे जे काही दुर्घटना होतात त्या आपण टाळू शकतो. काय दुर्घटना होते पॉवर कॉर्डमुळे? गडबडीमध्ये आपण काय करतो, कधी कधी पेशंट सिरियस असतो, मशीन लावून देतो, पॉवर कॉर्डच कनेक्ट करायला विसरतो. कधी कधी आपण पॉवर कॉर्ड कनेक्ट करतो, स्विच ऑन करायला विसरतो. कधी कधी पॉवर कॉर्ड कनेक्ट करतो, त्याचं स्विच ऑन होणं गरजेचं आहे, त्याच्या बाजूचं बटन दाबून देतो गडबडीत, बरोबर आहे. ज्या पण वेळेस तुम्ही पॉवर कॉर्ड कनेक्ट करता, मशीनवरती एक ग्रीन इंडिकेशन येते की बाबा त्याला सोर्स मिळाला की नाही. पॉवर कॉर्ड कनेक्ट केला, स्विच ऑन केला तर ते इंडिकेशन येते की नाही हे चेक करणं आपलं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय काय होतं, त्या इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये सप्लाय नसतो. असं होऊ शकतं ना, मशीन ओके, पॉवर कॉर्ड ओके आहे, त्याच्यामुळे ज्या पण वेळेस तुम्ही पॉवर कॉर्ड कनेक्ट करा, इट शुड बी इंडिकेटेड प्रॉपरली ऑन द मशीन. ते चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. सेकंड, व्हेंटिलेटरला व्हील्स असतात बघा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, बरोबर. पेशंटच्या साईडला तुम्ही व्हेंटिलेटर अलाइन केला, ते व्हील तुम्ही लॉक करायला विसरले. पेशंटचे नातेवाईक येत आहेत, तुम्ही तिथे इकडून तिकडे जाताय, रात्रीचे 1-2 वाजलेले, कोणाच तरी धक्का लागला आणि मशीनने जागा सोडली आणि पेशंट पासून ती डिस्कनेक्ट झाली आणि यू डोंट नो व्हॉट आर द सेटिंग्स. सिनियर डॉक्टर कोणीही नाही आहे, बरोबर, राईट. तुम्ही कसं तरी जोडून द्या, काहीतरी सेटिंग करा, बट इट विल अगेन अफेक्ट ऑन द पेशंट. कशामुळे झालंय? किती क्षुल्लक गोष्ट होती. काय करायचं होतं आपल्याला? फक्त प्रॉपरली व्हील लॉक करायचं, ठीक आहे. आता हे प्रत्येक ICU मध्ये, वॉर्डमध्ये असे तुम्ही आउटलेट्स बघितले असतील. एक ऑक्सिजनचा आहे, एक एअरचा आहे आणि एक व्हॅक्युमचा आहे. जर तुम्ही वॉर्डमध्ये असाल तर तिथं फक्त तुम्हाला ऑक्सिजन आणि व्हॅक्युम दिसेल, बरोबर. आता ऑक्सिजन व्हेंटिलेटर असू द्या किंवा अॅनेस्थेशिया असू द्या, त्याला ऑक्सिजनचा जो सप्लाय लागतो तो किती बार लागतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इट्स अराउंड 3.5 to 4 बार. तर स्टँडर्ड किती लक्षात ठेवायचं? 4 बार सप्लाय लागतो ऑक्सिजन. कशाला? व्हेंटिलेटर किंवा अॅनेस्थेशिया मशीन, बरोबर आहे. सक्शन तुम्ही करता, इट इज अ निगेटिव्ह प्रेशर. स्टँडर्ड 350 mm of Hg हे स्टँडर्ड आहे, जे की 350-400 आम्ही काढून सेट केलेलं आहे. आणि थर्ड जो पॅरामीटर आहे तो एअर आहे. तर एअरचं पण प्रेशर किती असणं गरजेचं आहे? इट इज अगेन 4 बार, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा,
ज्या पण वेळेस तुम्हाला व्हेंटिलेटरला सप्लाय कनेक्ट करायचा असतो त्या प्रोब थ्रू तुम्ही देता ना ऑक्सिजन आणि एअर, तर त्याच्यामध्ये काय होतं, एक 2 पोझिशन असतात, एक पार्किंग पोझिशन असते आणि एक फिक्सिंग पोझिशन असते. ज्या पण वेळेस तुम्ही प्रोब इन्सर्ट करता, बऱ्याच वेळेस बघा बरेच जण नवीन असतात, प्रोब फक्त तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट करता, पुश नाही करत. सो दॅट इज हे डबल लॉकिंग मेकॅनिझम आहे त्याला, दॅट इज कॉल्ड पार्किंग पोझिशन. इट विल नॉट डिलिव्हर ऑक्सिजन. तुम्हाला त्याला प्रॉपरली काय करायचंय, पुश करायचं आहे. आणि परत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आपल्या हॉस्पिटलमध्ये कधीही एअर डाऊन होऊ शकते, आय कॅन ऍक्सेप्ट, कारण की एअर आपण इथंच विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर तयार करतो. व्हॅक्यूम डाऊन होऊ शकतं, व्हॅक्यूम पण आपण इथंच तयार करतो. बट ऑक्सिजनचा इश्यू आपल्या हॉस्पिटलमध्ये कधीच येऊ शकत नाही, बिकॉज आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण लिक्विड ऑक्सिजन यूज करतो. तुम्ही जर खाली कॅज्युअल्टीकडे गेले तर कॅज्युअल्टीच्या साईडला तुम्हाला असा एक उलटा टँक दिसेल खूप मोठा, तर 11 टनाची टाकी आहे. त्याच्यामध्ये काय, हाऊ इट वर्क्स, त्याच्यामध्ये आपण लिक्विड ऑक्सिजन टाकतो, तो इलेक्ट्रिसिटीवर काम नाही करत. इट इज अ सेल्फ न्यूमॅटिक ड्रिव्हन सिस्टीम आहे, बरोबर आहे. ते स्वतःच प्रेशर स्वतः तयार करून पूर्ण पाईपलाईन मध्ये फिरतं, बरोबर आहे. त्याच्यावरती ना इलेक्ट्रिसिटीचा इफेक्ट आहे ना दुसरा कशाचा इफेक्ट आहे. 15 नाही 20 दिवस जरी लाईट नाही आली तरी तुमच्या ऑक्सिजनवरती त्याचा कसलाही इफेक्ट होणार नाही. जर मशीन जर लो ऑक्सिजनचा अलार्म देत असेल तर त्याचं एकच रिझन आहे, तुम्ही प्रॉपरली जो प्रोब आहे ऑक्सिजनचा तो प्रोब काय झाला नाही, प्रॉपरली बसलेला नाही. आणि सेकंड थिंग, ज्यावेळेस तुम्ही प्रोब काढता त्यावेळेस प्रोब काढायची मेथड काय, ती जी रिंग आहे गोल रिंग असते त्याला प्रेस करायचं आणि ते बाहेर ओढायचं. पण आपण काय करतो, प्रेस करतो, त्यामध्ये स्प्रिंगचं टेन्शन आहे, तो प्रोब काय होतो, बाहेर फेकला जातो आणि खाली आपटला जातो, बरोबर आहे. MM मध्ये त्याची अॅक्युरेसी आहे. मग 10 ते 15 वेळेस तो प्रोब खाली आपटला जमिनीवरती की त्याला बारीक बारीक काय होतं, खड्डे पडतात, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो प्रोब बसवला जाता त्या आउटलेटमध्ये, त्याची आणि ह्याची जी डायमीटर आहे ती प्रॉपरली मॅच नाही होत आणि तो प्रोब काय होतो, बॅक मारायला, बरोबर आहे. मग तुम्हाला असं दाबून धरावा लागतो. आमच्यापैकी कोणीतरी बऱ्याच जागेवर काही काय करतात, गॉज पीसने त्याला बांधून टाकतात. कशामुळे झालं ते, व्हॉट इज द रिझन, ते काढताना आपण त्याची प्रॉपर काळजी नाही घेतली म्हणून, ठीक आहे. त्याच्यामुळे कधीही कोणताही प्रोब खाली शक्यतो काय करायचं नाही, पडू द्यायचं नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा मॅकवर्डचा जो व्हेंटी आहे, सपोज ही एक्सपायरेटरी कॅसेट आहे, प्रत्येक पेशंट नंतर तुम्हाला काय करायचे, ॲटोक्युलरला पाठवायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो HAV फिल्टर दिसतो राईट साईडला, बघा हे दाखवायचं रिझन काय, त्याला एक व्हाईट कॅप आहे, दिसते व्हाईट कॅप. बऱ्याच आता बघा कोणतेही मशीन ज्यावेळेस तुम्ही चेक करता तर इट शुड बी चेक ऑन टेस्ट लंग. सुरुवातीला पेशंटला कनेक्ट करायच्या अगोदर आपण मशीन टेस्ट लंग वरती चेक करतो. मशीन चेक करतो म्हणजे मेन पॅरामीटर काय, जो टायडो व्हॉल्यूम मी सेट केलाय इनला तो मला आउटला मिळाला पाहिजे. 5-10चा डिफरन्स, 20चा डिफरन्स, दॅट इज अलाउड, बरोबर आहे. बट समटाइम्स व्हॉट हॅपन, मशीन एक्सपायरेटेड टायडो व्हॉल्यूमच नाही दाखवत. ह्याचा अर्थ काय, देयर इज अ लिकेज, बरोबर आहे. कधी कधी पेशंट जरी प्रॉपर इंट्युबेट नाही झाला तर इथे लिकेज होण्याचे चान्सेस असतात. तुम्ही इथं जर दाबून बघितलं तर एक्सपायरेटेड टायडो व्हॉल्यूम येतो, परत हात काढा एक्सपायरेटेड टायडो व्हॉल्यूम जातो, असंही होतं बऱ्याच वेळेस, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस मशीनचाच प्रॉब्लेम आहे अशातला भाग नसतो. आता हा पिक्चर टाकायचं रिझन काय, बऱ्याच वेळेस काय होतं, मशीन वरती तुम्हाला एक्सपायरेटेड टायडो व्हॉल्यूम दिसत नाही, ती जी व्हाईट कॅप आहे ना ती काढून टाकलेली असते, तिथनं कंटिन्युअस लिकेज चालू असतो. जर मशीनला एक्सपायरेटरी एअरच नाही मिळाला तर मशीन विल नॉट कॅल्क्युलेट एक्सपायरेटेड टायडो व्हॉल्यूम, बरोबर आहे. ती व्हाईट कॅप कशासाठी दिली आहे, इट इज फॉर द कॅपनोग्राफी. जर कॅपनोग्राफीचा सेन्सर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर यू कॅन कनेक्ट दिया, त्याच्यासाठी आहे. पण जर तुमच्याकडे ते सेन्सर नसेल, तुम्ही ते यूज करत नसाल तर HAV फिल्टरचा तो जो व्हाईट कॅप आहे इट शुड बी ऑलवेज क्लोज. असे कॉल आम्ही अटेंड केलेले आहेत, येऊन फक्त रात्री 1-1 वाजता ती कॅप लावलेली फक्त येऊन, बरोबर आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस, तुमच्याकडे वेळ असेल ना थोडाफार तर टेस्ट लंग वरती मशीन शक्यतो टेस्ट करा. कोणताही एक तुमच्या आवडीचा मोड घ्या, सपोज SIMV घ्या, बरोबर आहे. एक RR सेट करा, एक पर्टिक्युलर टायडो व्हॉल्यूम सेट करा, इन आउट दोन्ही मॅच होत आहे. काही अलार्म असेल तर मशीन तिथंच तुम्हाला अलार्म द्यायला स्टार्ट होते. इमिजिएटली कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट, म्हणजे तुम्हाला विनाकारण पेशंटला आंबू करत बसण्याची गरज लागणार नाही, ठीक आहे. ड्रॅगरचं व्हेंटी सेम प्रोटोकॉल आहे, फक्त आता ह्याच्यामध्ये काय बघा, हा जो एक्सपायरेटरी सेक्शन आहे तो प्रत्येक पेशंट नंतर क्लीन होणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ड्रॅगरचा व्हेंटिलेटर असेल तर दॅट एक्सपायरेटरी सेक्शन शुड बी क्लीन आफ्टर इच अँड एव्हरी पेशंट. तर तो कसा क्लीन करायचा बघा, हे जे फ्लॅट कव्हर आहे ते असं वरती करायचं, त्याच्या आतमध्ये फ्लो सेन्सर आहे बघा, एक दिसतं काचेसारखं, ते लेफ्ट साईडला स्लाइटली पुश करायचं आणि हे फ्लो सेन्सर बाहेर निघतं. आता ह्या फ्लो सेन्सरची किंमत एक अराउंड 2000 समथिंग आहे,
जर प्रत्येक पेशंट नंतर जर तुम्ही याला प्रॉपरली क्लीन नाही केलं तर समटाइम्स सिक्रेशन विल बी गोज इनसाइड द फ्लो सेन्सर अँड इट विल डॅमेज टू दॅट फ्लो सेन्सर. जुने बल्ब आठवतात का तुम्हाला? जुने बल्ब गोलवाले, त्याच्या आतमध्ये एक तार असायची बघा बारीक. तो बल्ब गेला म्हणजे आपण काय करायचो? चेक करायचो ना, ती तार जर डिस्कनेक्ट असेल तर बल्ब गेला. आठवतात ना ते बल्ब, राईट? तशीच बारीक तार आहे याच्यामध्ये. जर त्याच्यामध्ये सिक्रेशन गेलं दॅट पर्टिक्युलर स्मॉल वायर गेट ब्रेक आणि तो काम नाही करत. बघा हा डिस्कनेक्ट झाला, हा पूर्ण सेक्शन बाहेर येतो. असा हा 4 पीसेस मध्ये डिवाइड होतो. हे 4ही पार्ट यू कॅन सेंड टू ॲटोक्लेव. जर तुमच्याकडे स्टँड बाय असेल तरी तुम्ही ॲटोक्लेवला पाठवू शकता किंवा तिथं जे तुमची डिसइन्फेक्शन पॉलिसी आहे त्याच्यानुसार डिसइन्फेक्ट करून अगेन यू कॅन युटिलाइज टू द पेशंट. थर्ड व्हेंटी आहे हॅमिल्टन. त्याला आपण पोर्टेबल व्हेंटिलेटर म्हणून यूज करतो, बरोबर आहे? एका आयसीयू मधून दुसऱ्या आयसीयू मध्ये तुम्हाला पेशंट शिफ्ट करायचा आहे किंवा सिटी स्कॅन एमआरआय साठी तुम्हाला पेशंट घेऊन जायचं आहे, पेशंट सिरियस आहे आणि तुम्हाला व्हेंटिलेटरवरती पेशंट शिफ्ट करायचा आहे, बरोबर आहे? तर त्यावेळेस आपण काय करतो? हा व्हेंटिलेटर शक्यतो यूज करतो. आता ह्या व्हेंटिलेटरमध्ये 2 मोड दिले आहेत त्यांनी, एक एलपीओ आणि दुसरा काय? एचपीओ. एलपीओ म्हणजे काय? इट इज अ लो प्रेशर ऑक्सिजन अँड व्हॉट इज अ एचपीओ? इट इज अ हाय प्रेशर ऑक्सिजन. व्हॉट इज बाय एलपीओ? ज्यावेळेस मशीन तुम्हाला सिलेंडरला कनेक्ट करायची तो एलपीओ शुड बी देअर, आणि ज्यावेळेस तुम्ही सेंट्रलाइज ऑक्सिजन देताय त्यावेळेस कोणता मोड सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला? एचपीओ. व्हॉट इज अ एचपीओ? इट इज अ हाय प्रेशर ऑक्सिजन. हा झाला त्याचा एक्सपिरेटरी सेक्शन. फक्त एकमेव हा असा व्हेंटी आहे ज्याला की डिस्टल एंड फ्लो सेन्सर आहे. डिस्टल एंड म्हणजे काय? पेशंटच्या साईडला फ्लो सेन्सर आहे, बाकीच्या सगळ्या मशीनला मशीनच्या आतमध्ये फ्लो सेन्सर आहे. तर त्या फ्लो सेन्सरचे 2 ट्यूबिंग आहेत बघा, एक ब्ल्यू आणि एक व्हाईट दिसते. बऱ्याच वेळेस आपण गडबडीत काय करतो? कलर चेंज करतो. बघा कलर कोडिंग दिलंय, फक्त ब्ल्यूला ब्ल्यू कनेक्ट करायचं, व्हाईटला व्हाईट कनेक्ट करायचं आहे. समटाइम आपण काय करतो? उलट कनेक्ट करतो. तर मशीनवरती लगेच अलार्म येतो, रिव्हर्स द फ्लो सेन्सर. जर मशीनवरती अलार्म आला रिव्हर्स द फ्लो सेन्सर तर तुम्हाला सिंपल काय करायचं? वायर इंटरचेंज करायचे, ट्यूबिंग इंटरचेंज करायचे, व्हाईटला व्हाईट कनेक्ट करायचे, ब्लूला ब्ल्यू कनेक्ट करायचे. ठीक आहे. आता परत हा फ्लो सेन्सर थोडा कॉस्टली आहे, बरोबर आहे? आयडियली बघा देयर इज अ डिफरन्स बिटवीन आयडियल अँड प्रॅक्टिकल. आयडियली सगळंच आयडियल पाहिजे, बरोबर आहे? ज्यावेळेस एखादी बाईक आपण घेतो, कार घेतो, तर आयडियली त्याचं जे मायलेज सांगितलेलं असतं त्या कंपनीने, बरोबर आहे? आयडियली काय असतं की बाबा 1 लिटर पेट्रोलमध्ये मिनिमम 25 किलोमीटर जाईल, 20 किलोमीटर जाईल. इट्स आयडियल, बरोबर आहे? पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण संभाजीनगरमध्ये त्याला उतरवतो रोडवरती, बरोबर आहे? राईट? प्रॅक्टिकली किती ॲव्हरेज देते ती? 15, 17, खूप झालं तर तुमची ड्रॉइंग चांगली असते तर 18. राईट? दॅट इज अ डिफरन्स बिटवीन प्रॅक्टिकल अँड आयडियल. आता आयडियली दिस फ्लो सेन्सर इज अ डिस्पोजेबल. प्रत्येक पेशंट नंतर हे चेंज होणं गरजेचं आहे. हा झाला आयडियल सिनारिओ, बरोबर आहे ना? आयडियली आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क पाहिजे, पण प्रॅक्टिकली आपल्याला माहिती आहे काय, बरोबर आहे? दॅट इज अ डिफरन्स बिटवीन आयडियल अँड प्रॅक्टिकल. पण प्रॅक्टिकली प्रत्येक पेशंटला आता एवढं कॉस्टली फ्लो सेन्सर लिहून देणं परवडत नाही, बरोबर आहे? मग आपण त्याला काय करतो? रियुटिलाइज करतो. सो त्याला इन्फेक्शन त्या फ्लो सेन्सर पर्यंत जाऊ नये म्हणून आपल्याला काय फॉलो करायचं? बघा तो HME फिल्टर आहे, खालचा टेस्ट लेंथ आहे म्हणजे दॅट इज युअर पेशंट, बरोबर आहे? यू हॅव टू यूज HME फिल्टर बिटवीन पेशंट अँड फ्लो सेन्सर. सो यू कॅन रियुटिलाइज. जोपर्यंत कॅलिब्रेट होतोय, जोपर्यंत तो व्हॅल्यू दाखवतोय, यू कॅन रियुटिलाइज. ज्या दिवशी त्यांनी व्हॅल्यू दाखवणं बंद केलं त्या दिवशी तो कट करायचा, डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा आणि नाही वापरायचा. ठीक आहे. हे HPO LPO मी तुम्हाला आता सांगितलं, इट शुड बी ओनली ऑन द स्टँड बाय. हे LPO कनेक्टर आहे, प्रत्येक आयसीयू मध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही LPO कनेक्टर कनेक्ट करता, मेन सोर्सचा जो प्रोब आहे तो काय करायचा? तुम्हाला काढून टाकायचा आहे. बघा हा झाला तुमचा ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरची अरेंजमेंट. दिस इज अ ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर अरेंजमेंट. ठीक आहे. सो दिस इज अ बेसिक सिलेंडर, राईट? वी हॅव कनेक्टेड ह्युमिडिफायर. ह्युमिडिफायर ज्यावेळेस तुम्ही पेशंट व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करताय त्यावेळेस ह्युमिडिफायर मध्ये पाणी टाकायचं नाही. बेसिकली व्हॉट इज यूज ऑफ ह्युमिडिफायर? इट इज युटिलाइज टू मॉइस्ट द ऑक्सिजन. ऑक्सिजन ओलसर करून पेशंटला देण्यासाठी आपण युटिलाइज करतो, बरोबर आहे? बट ज्या पण वेळेस व्हेंटिलेटरवरती तुम्हाला पेशंट शिफ्ट करायचं आहे, जर इन केस चुकून जर तुम्ही ह्या ह्युमिडिफायर मध्ये पाणी टाकलं आणि एखाद्याने जर प्रेशर वाढवलं तर व्हॉट विल हॅपन? ते पाणी काय होतं? थ्रू द प्रेशर मशीन मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. अगेन इट विल डॅमेज टू द पॉवर सप्लाय ऑफ दॅट व्हेंटिलेटर. ठीक आहे. त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, ज्या पण वेळेस तुम्ही हॅमिल्टन व्हेंटिलेटरवरती पेशंट शिफ्ट करताय, ह्युमिडिफायर ड्राय पाहिजे, ह्युमिडिफायर मध्ये पाणी टाकायचं नाही. ठीक आहे. एअर लिक्विडला इज सेम. दिस इज नथिंग बट युअर एक्सपायरेटरी फ्लो सेन्सर. फक्त जो वरचा पार्ट आहे तो ॲटोक्लेवला नाही पाठवायचा. इटा 1 सेन्सर, इटा 1 ची खालचे 2 पार्ट तुम्ही ॲटोक्लेवला पाठवू शकता. ठीक आहे. अलार्म्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, हाय प्रायोरिटी अलार्म्स,
इट इज ऑलवेज रिफ्लेक्ट इन रेड कलर, मीडियम लो इट इज इन येलो कलर, हो की नाही सर. आणले ECG मशीनच्या बाबतीत बघा, बऱ्याच वेळेस आपण कॉल देतो ECG मशीन, बरोबर. ECG मशीन सगळ्यांना युजर फ्रेंडली आहे. तर ECG मशीनचे जे एरर्स आहेत तर त्याच्या रिलेटेड काय गोष्टीवरती आपल्याला वर्कआउट करायचं आहे. क्लीन ऑल लीड्स प्रॉपरली. कधी कधी आपल्या लीडच एवढ्या घाणेरड्या असतात, बरोबर आहे. ऑलरेडी मिली व्होल्ट असतं आपलं जे बॉडी व्होल्टेज तयार करते, इट इज अ मिली व्होल्ट. मशीनला ते मिली व्होल्ट कलेक्ट करायचे, त्याला ऍम्प्लिफाय करायचे, त्याच्यावर ग्राफ तयार करून तुम्हाला द्यायचा आहे, बरोबर आहे. जिथनं रिडिंग्स घ्यायचे ते इलेक्ट्रोडच जर प्रॉपरली क्लीन नसतील, बरोबर आहे, इट विल नॉट गिव्ह यू अ गुड ग्राफ. प्रॉपर जेली कनेक्ट करायची आहे. लीड वायरमध्ये जे ट्विस्टिंग असतील, तुम्हाला जर वेळ असेल मावशीला सांगा, दॅट ट्विस्टिंग हॅज टू बी रिमूव्ह. कधी कधी आपण कॉल देतो की बाबा मशीनमधनं प्रिंट येत नाही, आम्ही चेक करतो, मशीनमध्ये पेपरच नसतो. पेपर जर असेल तर कधी कधी तो उलटा टाकलेला असतो, बरोबर आहे. बऱ्याच वेळेस बऱ्याच सिस्टर लोकांना ते जो कव्हर असतं ना ज्याच्या थ्रू आपण पेपर टाकतो, ते कव्हर कसं ओपन करायचं हे माहीत नसतं. त्याला सिंपल लॉक असतं, आपण गडबडीमध्ये ओढतो, ते तुटतं. अगेन देअर विल बी इन्क्वायरी, कसं झालं काय झालं, अगेन देअर विल बी अ फाईन. जर एखादी गोष्ट माहीत असेल ना यू कॅन आस्क फॉर द ट्रेनिंग. मल्टिपल टाइम्स यू कॅन आस्क फॉर द ट्रेनिंग, नो इश्यू. आणि ज्यावेळेस ECG काढताय, पेशंट शुड नॉट टच टू एनी मेटॅलिक पार्ट. काही काही मशीन एवढ्या ॲडव्हान्स आहेत, तुम्ही मोबाईल जरी जवळ घेऊन गेले इट विल गिव्ह अ आर्टिफॅक्ट. ठीक आहे, बघा हे मशीन खाली दिसतो तुम्हाला ग्राफमध्ये आर्टिफॅक्ट, राईट. इट इज ड्यू टू द ग्राउंडिंग. ठीक आहे, आता मशीनचा प्रॉब्लेम नाही, पेशंटचाही प्रॉब्लेम नाही. व्हाट हॅपन्स, इट हॅपन्स ड्यू टू द ग्राउंडिंग. दिस आर द बल्ब इलेक्ट्रोड्स. बघा आता हे ऍक्च्युअल कंडिशन आहे, ऍक्च्युअल लिंब इलेक्ट्रोड आहे. बघा हा पोर्शन ऑफ दॅट लिंब इलेक्ट्रोड इज कम्प्लिटली करोडेड. कशामुळे झालं, पेशंट झाला की लगेच ते क्लीन करून ठेवणं अपेक्षित आहे, पण आपण त्याला महिना बघत नाही. मशीन जोपर्यंत बंद पडत नाही, ते आमच्याकडे ज्यावेळेस येतं त्यावेळेस आमच्यापैकी कुणीतरी क्लीन करून देतं त्याला, पण तोपर्यंत तो पार्ट पूर्ण गंजलेला असतो, करोडेड झालेला असतो, बरोबर आहे. त्या राहिलेल्या सेक्शन मधूनच तो ग्राफ त्याला पिकअप करायचा आणि परत तुम्हाला द्यायचा. सो पेशंट झाला की लगेच त्याला क्लीन करणं अपेक्षित आहे. बघा ह्याचा अर्धा पोर्शन गेला. आता ह्याच्या रिलेटेड एक पॉईंट मी प्रत्येक वेळेस हायलाइट करून सांगतो, ही चुकीची मेथड आहे. आपल्याकडे एवढी काय गडबड असते की ह्याच्यामध्ये जेली भरून ठेवायची गरज आहे. तुम्ही जर आता ICU मध्ये गेले, जर बल्ब इलेक्ट्रोड तुम्ही प्रेस केला तर जेली बाहेर येणार. किती वेळ लागतो जेली लावायला. हा बल्ब इलेक्ट्रोड 1-1 वर्ष 2-2 वर्ष जातो, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये जेली भरून ठेवली तर 3 ते 4 महिन्यामध्ये चेंज करावा लागतो. सो डोंट फॉलो सच अ प्रॅक्टिस. ठीक आहे. डेफिब्रिलेटर टॉप मोस्ट लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आहे, राईट. कधीतरी यूज होतं. ह्याच्या रिलेटेड बघा, ज्या पण वेळेस तुम्ही पेशंटला शॉक देताय त्याच्यानंतर हे जे शॉक डिलिव्हरी पॅड्स आहेत ते क्लीन करून ठेवणं अपेक्षित आहे. बिफोर 2 months देर इज वन कॉल फ्रॉम कॅज्युअलिटी. डेफिब ओके कंडिशन मध्ये होता, इमर्जन्सी पेशंट आला, त्यांना शॉक द्यायचा होता, शॉक डिलिव्हर नाही झाला. मशीनची पूर्ण सेफ्टी टेस्ट केली आम्ही, प्रत्येक टेस्ट पास झाली आणि ॲट द लास्ट कन्क्लुजन आलं की फक्त जी जेली होती ती पूर्ण वाळून गेली त्या पॅडवरती. जेली ज्यावेळेस लिक्विड फॉर्ममध्ये इट विल बी ऍक्ट एज अ कंडक्टर, पण ज्यावेळेस ती ड्राय होते इट विल बी वर्क ॲज अ इन्सुलेटर. त्याच्यामुळे काम झालं की लगेच ते पॅड क्लीन करून ठेवणं अपेक्षित आहे. डेफिब्रिलेटर कंटिन्युअसली चार्जिंगला राहू द्या. डेफिब्रिलेटर तुम्ही दिवसा सकाळी एकदा आले की एकदा, आता तर NABHचा प्रोटोकॉलच आहे तुमचा, डेफिब्रिलेटरची एक डेली प्रिंट घेणं तुम्हाला गरजेचं आहे ना. दररोज कोणती एक एनर्जी सिलेक्ट करा, शॉक डिलिव्हर करा आणि ती प्रिंटआउट तुम्हाला रजिस्टरला मेंटेन करणं. असे क्लीन पाहिजे. ठीक आहे, बघा ते टेस्ट 50 जूल पास. म्हणजे इन केस परत जरी शॉक नाही डिलिव्हर झाला तुम्ही सांगू शकता की बाबा मी मशीन चेक केलं होतं सकाळी, मशीन वॉज वर्किंग, राईट. मल्टीपॅरा मॉनिटरच्या रिलेटेड फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, SpO2 प्रोब आणि BP कप एका हाताला शक्यतो कनेक्ट करायचे नाही. इट विल बी फ्लक्च्युएट ऑन SpO2 रिडिंग्स. आणि खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे बघा, प्रत्येक गोष्ट काही डोकं लावायचं नाही. व्हेंटिलेटरवरती तुम्हाला अलार्म्स येत आहेत, फक्त वाचायचं आणि काम करायचं. प्रत्येक गोष्ट लिहून येते ह्याच्यामध्ये. बघा सिंपल तुम्हाला कलर कोडिंग फॉलो करायची आहे. फक्त ह्याला एक नॉच असतो, तो नॉच तुम्हाला प्रॉपरली मॅच करून प्रोब इन्सर्ट करायचा आहे किंवा काढायचा आहे, बरोबर आहे. बऱ्याच वेळेस काही स्टाफ नवीन असतो, तो काय करतो त्याला गोल फिरवायला जातो आणि काढायला जातो. अगेन इट विल डॅमेज टू द सेन्सर. सगळ्या पिना त्याच्या डॅमेज होऊन जातात. त्यामुळे जर माहीत असेल तरच करायचं, जर माहीत नसेल यू कॅन टेक हेल्प फ्रॉम युअर सिनियर्स. बरोबर आहे. सिंपल इंडिकेशन. कधी कधी आपण गडबडीत उलट लावतो. कधी कधी SpO2 नाही आला, पेशंटचं टेम्परेचर एका लेवलच्या खाली असेल, पेशंट खूप थंड पडला तरीही SpO2 रिडिंग येत नाही. ह्याचा अर्थ लगेच मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे असा नाहीये, बरोबर आहे. लगेच क्विकली लगेच तेच SpO2 प्रोब काढा, दुसऱ्या पेशंटला लावून बघा, यू विल गेट द रिडिंग.
मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना मेन सोर्सला कोणतंही मशीन कनेक्ट आहे की नाही कसं चेक करायचं बघा. खाली दिसते साइन वेव्ह, बरोबर आहे. म्हणजे जर मी पॉवर कॉर्ड कनेक्ट केली तर ती साइन वेव्ह तुम्हाला रिफ्लेक्ट दिसेल. जर मेन्स त्याला कनेक्टेड नसेल तर इट विल बी ऑफ. सिरीज पंप आहे. सिरीज पंपच्या बाबतीत फक्त जे पोल क्लॅम्प आहेत ते तुम्हाला काय करायचे, प्रॉपरली टाईट करायचे, राईट. 1-2 सिरीज पंप आठवड्याला पडून आमच्याकडे येतात डॅमेज झाले. अगेन देर विल बी अ फाईन सिस्टीम. त्यामुळे त्याला प्रॉपरली टाईट करायचं. कधी कधी पेशंटच्या अंगावर पडण्याची शक्यता असते. जर सपोज CCU मध्ये गेले तुम्ही 7-7, 8-8 सिरीज पंप लावलेले असतात, बरोबर. तर ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची. बीपी ॲपेटस डेली 2 ते 3 बीपी ॲपेटस असतात आमच्याकडे तुटलेले डेली. कशामुळे तुटतं बीपी ॲपेटस, काय रिझन आहे त्याचं? सिंपल काय, काम झाल्यानंतर तुम्ही त्याला प्रॉपरली लॉक करून ठेवत नाही. बीपी ॲपेटस लॉक करायची एक मेथड आहे ना, बरोबर आहे. आता बघा बीपी ॲपेटस ज्यावेळेस तुम्ही तुमचा यूज झालाय, प्रॉपरली बीपी कप राऊंड अप करा, ती ट्यूबिंग प्रॉपरली राऊंड अप करा. तो जो SS वॉल आहे तो SS वॉलला अडकवण्यासाठी एक हुक दिलंय बघा खालच्या डायरेक्शनला. आपण गडबडीत काय करतो, ते SS वॉलला वरच्या डायरेक्शनला त्याच्यामध्ये लोकेट करतो आणि त्याला जोरात प्रेस करतो, बरोबर आहे. त्याचं पण सेंटर आहे, प्लस मर्क्युरी ट्यूब पण सेंटरला आहे. अगेन इट विल डॅमेज टू द ट्यूब, ठीक आहे. अगेन इट विल बी लॉस ऑफ मर्क्युरी. पेशंटच्या साईडला तुम्ही बीपी घेताय, पेशंट कधी कधी पॅनिक असतो, त्याचा धक्का लागतो, बीपी ॲपेटस खाली पडतं, त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. आणि बऱ्याच वेळेस बीपी ॲपेटसच्या बाबतीत आम्हाला असं ऑब्झर्वेशन आलं की पहिल्या शिफ्टमध्ये एखाद्या सिस्टरकडनं ते तुटलेलं असतं. जर झालं, काम करणाऱ्याकडनंच चुका होतं, मॅनेजमेंट आपलं तेवढं वाईट नाही. जर तुम्ही झालं जेन्युइनली, तुमच्याकडनं चूक झाली, यू कॅन इझिली ॲक्सेप्ट, मॅनेजमेंट विल बी ॲक्सेप्ट, बरोबर आहे. पण आपण काय करतो की बाबा काहीतरी ब्लेम येईल, फाईन लागेल. पण आता सपोज एखादा बीपी ॲपेटसचे 2 तुकडे झालेले असतात, पहिल्या शिफ्ट मधले सिस्टर काय करणार, ब्रदर असेल, सिस्टर असेल, इव्हन रेसिडेंट सुद्धा करू शकतात, हो की नाही. ऑल आर द ह्युमन बिंग्स. आपण तसंच ठेवून देतो. बिचारी दुसऱ्या शिफ्ट मधल्या सिस्टरला, ब्रदरला कोणाला काही माहित नसतं, ते उचलायला जाते, वरचा भाग वरच्या हातात येतो, त्याचा खालचा भाग खाली पडून जातो, सगळा ब्लॅम त्या बिचारी सिस्टर घेऊन जातो. हिंच्या सिस्टर आहे, त्या सिस्टरचं नाव लिहून ते कंप्लेंट आमच्याकडे पाठवतो, बरोबर आहे. डोंट डू दॅट. फक्त तुमची जेन्युइनिटी पाहिजे, हो की नाही. सो जो डिटेल ट्रेनिंग आहे ते आपण ग्राउंडवरती देऊ, ठीक आहे. आणि ॲट द लास्ट अगेन, प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, ठीक आहे. चलो, थँक्यू.